अकोले तालुक्यातील मेहेंदोरी परिसरातील महिला आक्रमक झाल्यात। इंदोरी आणि रुंभोंडी या परिसरामध्ये अविरतपणे सुरू असलेल्या दारू अड्ड्यांची या महिला आणि काही युवकांनी झडती घेतली आहे। या ठिकाणचा मुद्देमाल त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केलाय। दरम्यान अकोले पोलिसांनी घटनेची दखल घेऊन दारू विक्रेत्यांना अटक केली आहे। अकोले तालुक्यातील मेहेंदोरी परिसरातील महिलांनी रणरागिणींचा अवतार धारण केला। इंदोरी आणि रुंभोंडी गावामधील दारू अड्डे त्यांनी उद्ध्वस्त केलेत। अनेक दिवसांपासून या गावांमध्ये दारू अड्डे राजरोसपणे सुरू होते। इंदोरी आणि रुंभोंडी इथे मिळणाऱ्या दारूमुळे परिसरातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जातोय। दारूबंदीच्या काळामध्ये ही दारू मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यामुळे शेजारील आसपासच्या गावामधील लोक या इंदोरी आणि रुंभोंडी परिसरामध्ये येत आहेत। याचा त्रास महिला आणि युवक वर्गाला होतोय। अखेर महिला आणि युवकांनी आपली वज्रमूठ आवळत प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन दारू विक्री होत असलेल्या ठिकाणांची झडती घेतली आहे। या ठिकाणचा मुद्देमाल हस्तगत करून पोलीस यंत्रणेच्या स्वाधीन करण्यात आलाय। यापुढे दारू विक्री केल्यास आक्रमकपणे दारू विक्रेत्यांना उत्तर दिले जाईल असं यावेळी सांगण्यात आलंय। यावेळी पोलीस स्टेशन अकोलेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची दखल घेतली आणि दारू विक्रेत्यांना अटक केली आहे। मात्र सगळीकडे दारूबंदी असताना खेडोपाडी दारू कशी मिळते असा प्रश्न उपस्थित होतोय। आम्ही मेहेंदोरी गावातल्या स्त्रियांनी एक निर्णय केला की दारूबंदी झालीच पाहिजे, दारूबंदी करायची आणि आम्ही सगळ्यांनी एकवट करून सगळ्यांनी आज सकाळी 9 वाजता या दारूच्या धाब्यावर येऊन आम्ही दारूच्या बाटल्या फोडून आणि आम्ही असंच परत करीत राहणार आहे। आणि जर आंदोलन परत करीत राहणार आहे, जर ही दारूबंदी झाली नाही ना, आम्हाला आमचे नवरे किती मारित हे आम्हाला माहिती, आमच्या पोरांना किती त्रास आहे हे आम्हाला माहिती। आम्ही आम्हाला कष्ट करतो हे आमच्या संध्याकाळी त्यांचा त्रास काढायचा हे आम्हाला माहिती कसं काढितो। आम्ही एक दिवस कठीतो या दारूतून आम्ही, तेव्हा तुमच्या मनावर दारू कधी सोडायची आणि हे करायचं ते तुमच्या मनावर। त्यामुळे आता पोलीस प्रशासनानं याविषयी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे। सचिन खरात, सी 24 तास, अकोले।